नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे चीज बटर मसाला. ही नॉन स्पायसी असते. तुम्हाला जसं स्पाइस क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू पण शकता, बट माझ्यासारख्या नॉन स्पायसी लोकांसाठी आणि माझ्या व्हेजिटेरियन मैत्रिणींसाठी. तर हे लाईफचं ट्रान्झिशन. मग ह्याच्यात मेनली ग्रेव्ही असती. सो हे ग्रेव्हीचं प्रिपरेशन सुरू आहे, ज्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, मिरची, आलं, लसूण आणि मोस्टली काजू जातो, सो दॅट ती क्रीमी फ्लेवर येतो. सो मी हे सगळं आता कापून घेते आणि आता लसूण सोलती आहे. तर लसूण बघा कसलं भारी आणि पटापटा सोलती मी. तुम्हाला जर हे जमलं नाही पटापटा सोलायला माझ्यासारखं, काय नाही, तुम्ही पण व्हिडिओ काढायची आणि 2x स्पीडमध्ये प्ले करायची. सो मग तुम्ही पण एकदम पटापटा लसूण सोलू शकता. त्याच्यानंतर ही मोस्टली भाजी तुम्हाला गुजरात साईडला खायला भेटते. सो तिथे मी एकदा खाल्ली होती खूप वर्षाआधी, पण ते ब्लर झालं होतं सगळं मेमरीज त्याच्या. पण आता रिसेंटली आम्ही रक्षाबंधनला इथे पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये हॉटेलमध्ये गेलो होतो, तर तिथं माझ्या भाऊजींनी ही मागवली होती. सो मग मला तेव्हा ती खूप आवडली होती. तर आता आपण कढई घ्यायची आणि हे जे सगळे ग्रेव्हीची तयारी केली आहे ते सगळं आपल्याला आता फ्राय करायचं. सो इथं खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला जे पाहिजे ते, जिरं, तेजपत्ता आणि ते सगळं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आलं, लसूण आणि मिरची, आणि मग हे सगळं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. कांदा, टमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं सॉगी असतोपर्यंत. आणि कांदा गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा, एल्स मग ते कच्चा कच्चा फ्लेवर लागतो आपल्याला. टमॅटो थोडी क्वांटिटी जास्त घ्यायची. कांदा 1 घेतला असेल तर टमॅटो 2 घ्यायचे. आणि त्याच्यात मग काजू टाकायचे. याच्यात पाणी टाकायचं सो दॅट ते थोडंसं शिजेल आणि टॅमॅटो थोडासा मऊ मऊ पडेल. सो 2 मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायचं. आता टॅमॅटो शिजला आहे, तर आता हे स्टाईलमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि जर तुम्हाला स्टाईलचा कंटाळा असेल तर मग मिक्सरचं भांडं खाली ठेवायचं आणि हे असं उचलायचं आणि ओतायचं. तर कढईमध्ये तेल आणि बटर टाकायचं आणि ही जी ग्रेव्ही आपण केली होती ती ह्याच्यात टाकून द्यायची. मिक्सरमधल्या भांड्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पण थोडंसं बून पण वेस्ट नाही करायचं. सगळं मिक्स मिक्स मिक्स. मग तुमच्या आयुष्यात तुम्ही जसं तिखट बोलता तसं तिखट या भाजीमध्ये तेवढं तिखट टाकून द्यायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे की तुमच्या तोंडात एवढं तिखट निघू शकतो कुणाबद्दल, तर तेवढं तिखट तुम्ही टाकून द्यायचं. जोक करते. हळद तुम्हाला तिखट टाकायचंय, धनिया पावडर आणि तुमचं लाल तिखट, तुमचं घरातलं तिखट, ते सगळं मिक्स करायचं आणि गरम पाणी टाकून मग ती भाजी थोड्या वेळ आपल्याला आता शिजवायची आहे. कसुरी मेथी, आता जेवढी थिक ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुमची थिक ग्रेव्ही झाली असेल तर मग आता ह्याच्यामध्ये मोझरेला चीज टाकायचं. क्रीम अवेलेबल नाही आहे गाईज मार्केटमध्ये, व्हॉट इज दिस. तर मग मोझरेला चीज टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं जे चीजचे क्यूब्स असतात ते घ्यायचे आणि ते कापून घ्यायचे थोडेसे. हे तुम्ही चीजचे जे क्यूब्स असतात ते कट करायचे स्क्वेअर पार्टमध्ये किंवा ट्रायंगल पार्टमध्ये आणि मग तसं तुम्ही त्याच्या भाजीमध्ये टाकून द्यायचं. तर सगळे चीज क्यूब्सचा उपयोग करून घ्यायचा. नॉट ओनली मोठे मोठे स्क्वेअरवाले, छोटे राहिले असतील तर ते पण वापरायचे, बिकॉज ते शेवटी त्याच्यात मेल्टच होणार आहेत.
सो जेव्हा तुम्हाला भाजी सर्व करायची असते गरम गरम त्यावेळेस तुम्ही ते चीज क्यूब टाकायचे, आधी नको टाका, जेव्हा तुम्हाला सर्व करायचे असेल तेव्हा टाका. आत्ता इथं मी थोडेसेच टाकले बिकॉज तुम्हाला दाखवायचे. सो नंतर जेव्हा सर्व करायचं असेल तेव्हा मी त्याच्यात अजून टाकेन. सो परत स्टाईलमध्ये आपण बाउलमध्ये काढताना तुम्हाला हे जमलं तर करा, एल्स तुम्ही तो बाउल खाली ठेवा आणि त्याच्यामध्ये ती भाजी ओतून द्या. दिस इज व्हेरी इझी राईट. आणि झुप, दिस इज द भाजी. ती रेडी आहे, चीज बटर मसाला. एवढी मस्त लागते ना, व्हेरी नाईस, रिच फ्लेवर अँड ऑल. क्रीम टाकायची वरतून, पण क्रीम मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर